नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. एकीकडे मुलींवरील शारीरिक अत्याचाराच्या हादरवणाऱ्या घटना समोर येत आहेत, तर दुसरीकडे एका युवकाने दुसऱ्या युवकावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात कोल्हापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. लोणटेक येथे 27 वर्षीय युवकावर एका युवकाने अनैसर्गिक बलात्कार केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा आपल्या घरात एकटा असल्याचं पाहून आरोपी रामकृष्ण उत्तमराव वासुकर या 26 वर्षीय युवकाने त्याच्यावर शारीरिक अत्याचार केला. लोणटेक येथील संत तुकडोजी महाराज सांस्कृतिक भवन नजीकची ही घटना आहे. फिर्यादीने आरडाओरड केल्याने त्यांचे मामा धावत आले असता आरोपीने पळ काढला. कोल्हापुरी गेट पोलिसांनी आरोपी रामकृष्ण उत्तमराव वासुकरला अटक केली असून 377 व 452 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुली घरामध्ये एकट्या सुरक्षित नसतातच, आता मुलांचीही तीच अवस्था होणार असेल तर या विकृत मानसिकतेवर उपाय तरी काय, हा यक्ष प्रश्न आहे. बुधवारी दुपारी यशोदानगर चौकातील डॉक्टर कमल राऊत यांच्या घराजवळ ऑटोचा अपघात झाला. विना परवानाधारक मुलाने ऑटोने तांबटकर मोटर स्कूलच्या कारला धडक दिली. डॉक्टर कमल राऊत यांच्या घरासमोरील खड्ड्यात ऑटो पडला. यात चालक व तांबटकर यांच्यात हमरीतुमरी झाली. या ठिकाणी बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. MH27P 3162 क्रमांकाच्या या ऑटोचं बरंच नुकसान झालं आहे, तसंच कारचंही नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्याच्या ऑनलाईन लॉटरीचा व्यवसाय जोराने चालतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या राज्यात ऑनलाईन लॉटरी सुरू करण्यावर विचार सुरू केला आहे. ऑनलाईन लॉटरी सुरू केल्याने त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत प्रथम अध्ययन करण्यात येईल. त्यानंतर सरकार निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यांचे सुरू असलेले लॉटरी वैध असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत म्हटलं आहे. या ऑनलाईन लॉटरी केंद्र सरकारच्या नियमांतर्गत सुरू आहेत. दुसऱ्या राज्यातून चालणाऱ्या लॉटरीवर महसूल बाकी आहे, तो वसूल करण्याबाबतही सरकार गंभीर आहे. दुसऱ्या राज्यातून सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरीचा थकीत महसूल वसूल करण्यासाठी मध्यस्थ नियुक्त करण्याची मागणीही सरकार सुप्रीम कोर्टाकडे करते आहे. शालेय विद्यार्थिनींना नेणाऱ्या ऑटोसमोर अचानक कुत्रा आल्याने ऑटो उलटला. ऑटोचं बरंच नुकसान या अपघातात झालंय. ऑटो चालकाला किरकोळ इजा होण्यावर निभावलं. शालेय विद्यार्थिनी सुदैवाने सुखरूप बचावल्या. विद्यार्थिनींना शाळेत नेणाऱ्या ऑटोसमोर अचानक कुत्रा आडवा आलं, त्यामुळे ऑटोवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो उलटला. ऑटोने 2 कोलांट्या मारल्या. MH27C 6059 क्रमांकाचा हा ऑटो आहे. उलटल्याने ऑटोचा समोरील काच फुटला व छताचंही बरंच नुकसान झालं. शालेय विद्यार्थिनींना हा ऑटो घेऊन जात होता. सुदैवाने मुलींना इजा झाली नाही. ऑटो चालकाला किरकोळ इजा होण्यावर निभावलं. विद्यार्थिनींच्या शाळेच्या डब्यातील अन्नही रस्त्यावर सांडलं. अमरावती आरटीओ कार्यालयात ट्रायलसाठी आलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतला व पाहता पाहता गाडी जळून खाक झाली. गेल्या एप्रिलमध्येच ही गाडी चालकाने घेतली आहे.
मात्र गाडीचा विमा देण्यास कंपनी तयार नाही। या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। MH14 AE 2658 क्रमांकाची ओमनी गाडी ट्रायलसाठी आरटीओ कार्यालयात आणली असता तिने अचानक पेट घेतला। किरण नगर येथे राहणाऱ्या मनोज साहेबराव श्रीवास असं या गाडीच्या मालकाचं नाव आहे। गेल्या एप्रिलमध्येच ही गाडी खरेदी केली आहे। गाडीचा इन्शुरन्स काढलेला असून कंपनी मात्र इन्शुरन्स द्यायला तयार नाही। तेव्हा अधिकाऱ्यांनी या संदर्भात गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। 1 घंटे आधी आलो होतो। गाडीला आग लागण्याच्या आधी मी गाडी माझी आरटीओ ऑफिसला पार्किंग केली। पार्किंग केल्याच्यानंतर माझी जे म्हणजे पूर्ण जे होते डॉक्युमेंट्स वगैरे ते ओके केले आणि सरांना दिले, इथे सरांना दिले। साहेबांनी त्याच्यावर सही केली, सगळं केलं। त्यांनी त्याच्यानंतर मला माझी गाडी ट्रायलसाठी आणायला सांगितली। याच्या आधी मी लर्निंग लायसन्स काढलेला आहे। आता मी परमनंट लायसन्ससाठी आलो होतो। परमनंट लायसन्स त्यांनी मला काढायला गाडी आणायला सांगितली। मी माझी गाडी काढली आणि इथपर्यंत आणली आणि गाडी ऑटोमॅटिक हललं आणि तिला बुजवण्याचा प्रयत्न केला, पण ती विजली नाही, आटोक्यात आली नाही आणि लागली। त्यानंतर मी फायर ब्रिगेडला फोन केला, 101 ते आले, त्यांनी गाडी नेली आणि मला इन्शुरन्स मिळाला पाहिजे, देण्यात यावा। इन्शुरन्स होता, थर्ड पार्टी इन्शुरन्स होता, त्यांच्याकडनं पूर्ण ते काम करून देतात ना, ट्रू व्हॅल्यूवाले पूर्ण काम ओके करून देतात। अधिकारी यांनी ते त्या गाडीजवळ येताच लक्षात आलं की गाडीने पेट घेतलेला आहे। गाडीने पेट घेतला आहे तर ते सगळी गर्दी इथली पांगवण्यात आली। काही अजून एक्स्ट्रा हानी होणार नाही याची दक्षता घेतली। फायर ब्रिगेडला आम्ही फोन केला आणि आता त्याचा तपास सुरू आहे। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। मुसळधार पावसाने सर्वांना दिलासा दिलाय तर विविध नगरांमधील नागरिकांची वाट बिकट करून टाकली आहे। रस्ते बांधकाम झाले नसल्याने चिखल डबक्यांमध्ये साचलेलं पाणी व यातून विद्यार्थ्यांना व सर्वांनाच वाट काढावी लागते। एवढ्यावरच भागत नाही तर मृतदेह घरापर्यंत आणण्याची ही सोय नागरिकांना राहिलेली नाही। मुसळधार पावसाने शहराच्या अनेक नगरांमधील नागरिकांचं जगणंच मुश्किल झालंय। रस्ते बांधकाम झालेलं नसल्याने चिखल खड्डे, घाण पाण्याचे डबके असं चित्र आहे। गुलिस्ता नगर मधील हे दृश्य। मुलं शाळेत जाण्यासाठी निघाले मात्र जाण्यासाठी रस्ताच नाही। चिखलातून डबक्यातून कसे तरी वाट काढत हे विद्यार्थी शाळेत जात आहेत। यास्मीन नगर मध्ये तर यापेक्षा ही बिकट परिस्थिती आहे। येथील एका घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला। अँब्युलन्सने मृतदेह घरी आणला परंतु अँब्युलन्स घरापर्यंत जाऊ शकली नाही। अखेरीस नागरिकांनी पलंगावरून मृतदेह नेला। या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी न्यावं कसं असा गहन प्रश्न या रहिवाशांना पडला। हमारे यास्मीन नगर को बसने के लिए तकरीबन 20 से 25 साल हो चुके हैं, लेकिन आज की ये समस्या है कि यहाँ पे ना चलने के लिए रोड है ना नाली है, और जो है तो पूरे एरिया में गंदगी है। कल का मसला ये हो चुका है कि हमारे पड़ोस में एक मैयत हो चुकी है, सईदा खाला की। तो रात में उनकी मैयत के लाने के लिए हमको एम्बुलेंस वाले ने जो है तो दूसरे एरिया में उतारा, वहाँ से हमको पलंग पे लेके आना पड़ा। और अभी ये मुद्दा उठा है कि वो मैयत को यहाँ से लेके जाना कहाँ, कब्रस्तान जाने के लिए कोई रोड है ना कोई सुविधा है। और यहाँ के नगर सेवक को सवेरे से कॉल कर रहे हैं, एक नगर सेवक यहाँ पे आया नहीं और बाद में मोबाइल स्विच ऑफ करके रख दिए कि भाई यानी कि टाल दिए। तो हमारी महानगर पालिका से ये निवेदन है कि यहाँ पे जो है तो ये मोहल्ले को तकरीबन 20 साल हो चुके हैं, लेकिन यहाँ पे जो है कोई किसी तरह की सुविधा नहीं है। इसलिए हनुमान नगरानजीक सागर नगर मध्ये तर पावसाने तलावच तयार झालाय। नाल्या नसल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही। हे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरलं। विशेष म्हणजे नाले व नाल्या स्वच्छतेचा मुद्दा सिटी न्यूजने अनेक वेळा उचलला आहे। या संदर्भात सिटी न्यूजने भविष्यवाणी केली होती ती आता तंतोतंत खरी ठरतेय। यावर महापालिकेकडे काय उत्तर आहे? हमारे को ना निकलने के लिए रास्ते हैं, ना जनाजा लेकर चलने के लिए कब्रिस्तान तक कोई रास्ता है। हमने कई मर्तबा नगर सेवकों के पास में जाकर ये तकरार की कि भाई कम से कम हमको एक रोड तो बना दो या एक नाली तो बना दो, लेकिन आज तक किसी नगर सेवक ने हमारे ऊपर में ध्यान नहीं दिया। हमारे स्कूल के बच्चे नवाब स्कूल में जाने के लिए पहली क्लास दूसरी क्लास के बच्चे जो है उनके ऊपर में कुत्ते दौड़ते हैं
हमको उनके जाने आने का जान का डर लगा रहता है। हमेशा कुत्ते जो है हमारे एरिया के अंदर में ऐसे आवारा कुत्ते हो गए हैं कि जिनका कोई हिसाब नहीं। और हमको इन चीज़ों की ऐसी कोई समस्या नहीं जो यास्मीन नगर में ना हो। ऐसा समझ लीजिए कि यास्मीन नगर ही खुद एक समस्या है जो 20 साल से समस्या बना हुआ है नगर सेवकों के लिए और आवाम के लिए। शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या अंबा नाल्यात 2 ठिकाणी पिलर टाकून स्लॅब टाकला गेलाय। या पिलर्समुळे पाण्याला अडथळा होतोय तर गाळ कचरा पिलरला अडकून राहतोय। मंगळवारी रात्री आलेल्या पावसाने पुलावरून पाणी वाहिलंय। हे पाणी वस्ती झोपड्यांमध्ये शिरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। नाल्यांमध्ये पिलर्स ही चुकीची बाब असल्याचं अतिरिक्त आयुक्तांनीही म्हटलं आहे। शहरातून वाहणाऱ्या अंबा नाल्यातील पिलर्स धोकादायक बनले तर नाल्यात करण्यात आलेल्या बांधकामाची नागरिक खिल्ली पण उडवत आहेत। नाल्यातील गाळ कचरा पिलरला अडकल्याने कचरा जमा करण्यासाठी पिलर्स आहेत का अशी थट्टा उडवली जाते। नागरिकांच्या जीवित व वित्ताशी खेळ म्हणजे हे नाल्यातील पिलर्स आहेत। मात्र महापालिका याबाबत अत्यंत उदासीन आहे। वर्षानुवर्षे केवळ आश्वासनं दिली जात आहेत, त्यावर कारवाई मात्र होत नाहीये। नाल्यातून वाहणारा कचरा पिलरला अडकलेला दिसून येतोय। पिलरच्या अडथळ्यामुळे पाण्याचा अटकाव होतोय। पार्किंगसाठी ही स्लॅब टाकण्यात आली व त्याचे हे पिलर आहेत। मनपाने पार्किंगसाठी हा स्लॅब टाकला। याचा नकाशा आर्किटेक्ट खांडेकर यांनी बनवला। त्याला आतापर्यंत 1,80,00,000 खर्च लागलाय। नागरिकांच्या पैशांची बर्बादी म्हणजे हे बांधकाम आहे। शिवाय नाल्यात पिलर्स टाकल्याने पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करण्यात आला होता का? कोण इथे पार्किंग करतं? या बांधकामाचा खरोखरच फायदा होतोय का? पैशांचा अपव्यय येथे झाला, याला जबाबदार कोण? सिटी न्यूजने नाल्यातील पिलर्सचा हा मुद्दा वारंवार उचलला आहे। देवी संस्थांचे एकीकडील पिलर्स व दुसरीकडे महानगरपालिकेने बांधलेल्या बांधकामाचे हे पिलर्स। हे बांधकाम सुरू असतानापासूनच सिटी न्यूजने पिलर्सच्या दुष्परिणामांची कल्पना दिली होती। ती अधिकारी व संबंधितांना आली नाही का? कोणाच्या फायद्यासाठी हा स्लॅब टाकण्यात आला? मनपा हे पिलर स्लॅब काढत का नाही? मोठी दुर्घटना घडण्याची वाट महापालिका पाहतीये का? या संदर्भात अतिरिक्त आयुक्त शेटे यांनी नाल्याचं निरीक्षण केलंय। या संदर्भातील त्यांचं म्हणणं काय आहे ते बघा। क्या करने को तो वैसे तो पिलर तोड़ डालना चाहिए, ऐसे पूछे नहीं है। वो नाला हुआ साफ ही नहीं होता, पूरा चौकों पे होता है। वो इतना बड़ा खर्चा किया, काम किया, 1,80,00,000 रुपये उसको लगा है अभी तक। वही परेशानी है ना अभी। तो उस टाइम जो अधिकारी पदाधिकारी थे उन्होंने सोचना चाहिए था नहीं, ये नाले पे कुछ नहीं करनी चाहिए, क्योंकि वो नाला नहीं है तो एक्चुअली इतनी बड़ी नदी है, उसमें कुछ भी नहीं होना चाहिए। उसका साइड वॉल करके वो खुला ही रखना चाहिए। ये आजू बाजू ये वही की बात नहीं ना, वो नाला वहाँ से शुरू से एंड तक खुला ही रहना चाहिए और दोनों तरफ उसको कंक्रीट की वॉल बांधना चाहिए। खुल्या नाल्यावर बांधकाम करू नये असं त्यांचं म्हणणं आहे। सिटी न्यूजने त्यांना विचारलं असता तोडण्याशिवाय यावर दुसरा उपाय नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नगरसेवक मिलिंद बांबल यांनी या संदर्भात आपलं म्हणणं मांडलंय। अमरावती महानगरपालिकेने अंबा नाल्यावर पार्किंगसाठी जे बांधकाम केलं आहे आणि ते कॉलम जे टाकले ते कॉलम अत्यंत चुकीच्या पद्धतीने कॉलम टाकले। तिचे जे आर्किटेक्ट आहे खंडारकर त्यांनी स्वतः कबूल केलं की हे डिझाईन बदललं आहे आणि मागच्या आमसभेमध्ये मी जेव्हा 5-6 महिने अगोदर 1 वर्ष अगोदर आमसभेमध्ये विचारलं होतं की हे डिझाईन कोणी तयार केलं, त्या आर्किटेक्टनी सांगितलं होतं हे डिझाईन चुकीचं आहे, कारण की दोन्ही साईडला 2 कॉलम पाहिजे, पण तिथे पूर्ण मधात कॉलम उभे केले असल्यामुळे आणि ते नाल्यामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होत आहे। आणि एक तर तो भाग HEBMचा भाग तो असा खालच्या लेवलला असल्यामुळे नाल्यासुद्धा खाली आहे आणि ते पाणी वाहून जाण्यास अडचण होत असल्यामुळे 3 ते 4 फूट पाणी त्या गौरवसिंग चौकामध्ये जमा राहते। मागील 2-3 वर्षापासून मी सातत्याने प्रशासनाचं लक्ष त्याकडे वेधू इच्छित आहे आणि आपल्याला माहिती आहे अक्षरच नागरिकांच्या घरामध्ये जेव्हा पाऊस जास्त होतो 3 ते 4 फूट पाणी नागरिकांच्या घरामध्ये जमा राहते। वारंवार प्रशासनाला या गंभीर मुद्द्याकडे मी लक्ष वेधलं आहे, पण प्रशासन आपल्या दृष्टीने लक्ष देण्यास तयार नाही आहे आणि काही कारण नसताना अंबादेच्या नाल्यावर पार्किंगचं बांधकाम केलं असून चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलं असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आणि वारंवार प्रशासनाला इशारा देऊन सुद्धा प्रशासन समजत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने जे आतापर्यंत आंदोलन केले आहे आक्रमकपणे आंदोलन करून महानगरपालिकेच्या जो दोषी अधिकारी असेल ज्यांनी हे डिझाईन तयार केलं आहे त्याला अक्षरश महानगरपालिकेमध्ये सुद्धा घुसू देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आक्रमकपणे हा अंबा नाल्याचा जो प्रश्न आहे, कारण की आता मला तर वाटते एखाद्या मोठ्या पावसाळ्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता या चौकामध्ये निर्माण झाली आहे। याबाबत जबाबदारी कोणाची? महापालिका यावर काय भूमिका घेते?
जर बांधकामच चुकीचं आहे तर पिलर स्लॅब महापालिका हटवत का नाही? साईनगर येथील पोस्ट ऑफिसमधील कारभार अजब गजब आहे. येथे दुपारी 12 वाजताही एकही कर्मचारी नव्हता. एकाच कर्मचाऱ्याकडे 3 पदांची जबाबदारी असा प्रकार येथे चालतोय. या अफलातून कारभारामुळे पेन्शनधारक खातेदार त्रस्त आहेत. साईनगर येथील पोस्ट ऑफिसमधून लाखोंची उलाढाल चालते. वयोवृद्ध पेन्शनधारक, महिला बचत गट व इतर खातेदारांची या कार्यालयात वर्दळ असते. परंतु गेल्या महिनाभरापासून येथे कर्मचारीच नाहीत. दुपारी 12:20 सिटी न्यूज प्रतिनिधी येथे गेले, मात्र येथे कोणीही कर्मचारी हजर नव्हते. नागरिक मात्र सकाळपासून ताटकळत होते. काउंटर क्लोजचं फलक लावून ठेवण्यात आलं. याविषयी कर्मचाऱ्याला विचारलं असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं सांगण्यात आलंय. 2-4 महिन्यापासून जेव्हापासून ऑनलाईन झालेलं आहे तेव्हापासून आम्हाला अतिशय त्रास होतो आहे. आणि कधी सिस्टीम बंद असते, तर कधी त्यांचे प्रिंटर बंद असतात, तर कधी CPU बंद असते. आणि कर्मचारी सांगतात की बा इथे माणसं नाही आहे काम करायला वगैरे. आणि कर्मचारी 2 सुट्टीवर आहे, SPM मॅडम पण सुट्टीवर आहे. आणि आम्ही SST ऑफिसला प्रवर डाक अधीक्षक तिथे काल जाऊन आलो. त्यांना आमचे सगळे प्रॉब्लेम सांगितले, तर त्यांनी सांगितलं की उद्या आज आमची 26 तारीख आहे, 27 तारीख होऊन गेली. आम्हाला एजंट लोकांना दंड पडतो सर्व गोष्टींचा. आणि पैसे भरायला इथे काउंटर क्लोजचं बोर्ड लागलेलं आहे, तर आम्ही काय करणार? ते पब्लिकचा जो त्रास होत आहे तर त्या त्रासापासून आम्हाला मुक्तता पाहिजे. आणि महिन्यापासून यांना NSC दिले आहे, 2.5 लाख रुपयाचा अर्ज दिलेला आहे. अजूनपर्यंत NSC दिलेल्या नाही आहे, त्यांनी इश्यू नाही केले. आणि माणूस नाही आहे, काम होत नाही, लिंक नाही आहे, आमचं काम नाही आहे, हे दुसऱ्या पोस्टातून करा, असे उद्धटपणाचे यांचे उद्गार आहे. आणि तुम्ही काय होते ते करून घ्या, हो अशा प्रकारचे उत्तरं देतात. आणि आमचे जे कस्टमर लोक आहे, ग्राहक लोक, ते आम्हाला फोन करून म्हणजे विचारणा करून राहिले की आमचे पैसे वापस द्या किंवा आम्हाला लिहून द्या, लेखी उत्तर द्या. एका महिलेकडे 3 पदांचं काम असल्याने त्याही त्रस्त आहेत. पोस्टमास्टर वानखडे गैरहजरच असतात. हे पोस्ट ऑफिस वरच्या माळ्यावर असल्याने वयोवृद्धांना जाण्या येण्याचाही त्रास होतो. येथील व्यवस्था सुधारण्यासाठी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही प्रयत्न केले, मात्र उपयोग झालेला नाही. आणि 1 महिन्यापासून इथे खूप त्रास होत आहे आम्हाला, कारण की ऑनलाईन झाल्यापासून कधी ते बंदच, पण स्टॉकच आता जो आहे तो बरोबर नाही, म्हणून आम्हाला खूप त्रास होतो. किती दिवसांपासून सुरू आहे हा त्रास? हा त्रास 1 महिन्यापासून जास्त होत आहे. स्टॉक नवीन जो स्टॉक आलेला आहे तो बरोबर नाही. आणि इथले जे कॉम्प्युटर वगैरे आहेत ते पण बंद आहेत. आणि इथे कर्मचारी कमी आहेत. कर्मचारी आहेत 13 आहे इथे, पण PS 2 आहे आणि एक SPM आहे. त्यापैकी एक नेहमी डेप्युटेशनवर राहतो. इतर कर्मचारी पोस्टमन आहेत 7. पोस्टमन बाहेर फिरतात. बाकी इथे बसणारे 3च आहेत. नाही ते बसलेले नाही, ते कोणीच नाही. आता कोणी नाही आहे, आज सुट्टीवर आहे सगळे. अच्छा, इथे लोकांना होणारा त्रास याबद्दल आपण काय म्हणता? इथे लोकांना इथे त्रास होत आहे. हां, तर यांना काय, माझ्याच्याने जेवढं काम होते मी तेवढं करत आहे. याचा अर्थ की तुम्ही एकट्याच आहे? एकटीच आहे मी कालपासून. माझ्याकडे SPMचाही चार्जेस, पोस्टमनचंही आहे, MPCM काउंटर आहे, आणखी फोन घेणं, कस्टमरला सांभाळणं. म्हणजे तुमच्याकडे 4-5 चार्ज आहे? 4-5 चार्जेस आहे, जेवढी होते माझ्याच्याने सेवा. बडनेरा मार्गावरील साहिल लॉन येथे डागा डेकोरेशनचे संचालक विनोद डागा व प्रसिद्ध कॅटरर्सचे संचालक भैरू महाराज यांच्या सहयोगाने लो स्पाइसेस रेस्टॉरंट चालवण्यात येतोय. येथे 31 जुलैला वऱ्हाडी थाटचा शुभारंभ करण्यात येतोय. याचा लाभ घेण्याचं, यातील आस्वाद घेण्याचं आवाहन संचालक विनोद डागा यांनी केलंय. बडनेरा मार्गावरील साहिल लॉनच्या बाजूला लो स्पाइसेस रेस्टॉरंट आहे. डागा डेकोरेशनचे संचालक विनोद डागा व प्रसिद्ध कॅटरर्सचे संचालक भैरू महाराज यांच्या संयुक्त सहयोगाने सुरू असलेल्या लो स्पाइसेसमध्ये नवीन उपक्रम सुरू करण्यात येतोय. 31 जुलैपासून येथे वऱ्हाडी थाटचा शुभारंभ करण्यात येतोय. लो स्पाइसेसमध्ये पंजाबी डिशेससह नागरिकांच्या आवडीचं खानपान आहे. आता वऱ्हाडी थाटाचं जेवण इथे मिळणार आहे. वऱ्हाडी थाटमध्ये वऱ्हाडी पद्धतीचं खानपान अमरावतीकरांची खास आवड लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात येत आहे. येथे एकवार भेट देण्याचं आवाहन संचालक विनोद डागा यांनी केलंय. बडनेरा रोड स्थित साहिल लॉन में जो लो स्पाइस प्योर वेज हमारा रेस्टोरेंट है, जिसको आप सभी शहर के लोगों ने काफ़ी पसंद किया है, उसी का एक अपग्रेड अब हम वराडी स्पाइस यहाँ शुरू करने जा रहे हैं, जिसमें सारे महाराष्ट्रीयन व्यंजनों का जो शौक है और जो
शौकीन लोगों के लिए ये हमने शुरू करने का एक प्रयास किया है। इसके लिए सभी लोगों से विनंती करता हूँ कि 31 तारीख को ये शुरू होने जा रहा है, तो भैया अवश्य एक बार भेट दें। धन्यवाद। वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली आहे। पीक विम्याची रक्कम तसंच घरकुलाच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना न देता त्यातून शेतकऱ्यांचं कर्ज फेडून घेतलं जात आहे। या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे। पिकाची नापिकी झाल्याने विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु थकीत शेतकरी कर्जदारांकडून बँका विम्याचे आलेले पैसे पीक कर्जात जमा करून घेत आहेत व शेतकऱ्यांना देण्यास नकार देत आहेत। याशिवाय बीपीएल लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून मंजूर झालेले पैसेही कर्जात जमा केले जात आहेत। बँकांच्या या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकरी नाडवले जात आहेत। तेव्हा पीक विमा मिळावा व लाभार्थ्यांना घरकुलाचेही पैसे मिळावे अशी मागणी वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकऱ्यांनी केली आहे। त्या योजनेअंतर्गत बरेचशा लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना त्या योजनेअंतर्गत विमा मंजूर झालेला आहे। तो विमा जेव्हा बँकेकडे पहिली यादी त्याची बँकेकडे येतं, बँकेकडे आल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ते जमा होतो आणि तो सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर तो शेतकऱ्यांना तो विमा मिळतो। परंतु राष्ट्रीयकृत बँकेंनी एक नवीन फतवा काढला की जे की आलेले जे विम्याचे पैसे आहेत ते सर्वचे सर्व पैसे त्यांच्या कर्जामध्ये जमा करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे। परंतु आमचं म्हणणं असं आहे का एकाकडे शेतकरी हा हातबल झाल्या कारणाने राज्य शासनाने एक पुनर्गठनाची योजना काढली आणि पुनर्गठन करून त्यांना लोन देण्याची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे। दुसरीकडे ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यानंतर त्या नुकसानाची भरपाई म्हणून विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचं काम ती कंपनी करत आहे। तर तो मिळालेला जो पैसा आहे तर शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये कामात न येता त्या बँकेंनी तो पैसा सगळा आपल्या याच्यात कर्जामध्ये जमा करून घेतलेला आहे। तर आज जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं तेच होतं की ते पैशाची कपात न करता शेतकऱ्यांना ते पूर्णचे पूर्ण पैसे ते परत देण्यात यावे। पेडी प्रकल्पातील रोहनखेडा, पर्वतापूर, दोनद येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यात जमिनी देऊ करण्यात आल्यात, परंतु अनेक वर्षांपासून हा मुद्दा रखडल्याने शेतकऱ्यांना मोबदल्यात जमिनी मिळालेल्या नाही, तेव्हा त्या तातडीने मिळाव्या जेणेकरून प्रत्येकाला हक्काचं घर बांधता येईल अशी मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे। गेल्या 8 वर्षापासून आम्ही बुडीत क्षेत्रामध्ये ही तिन्ही गावे येत आहे, करिता आम्हाला अजूनपर्यंत जे जागेचे 3 स्थळं सुचवलेले होते आम्ही। एक अळणगाव लगत, दुसरं दोनदला जे नांदगाव लगत आणि पर्वतापूरला उजदा लगत। आता आम्ही मध्यंतरी 3 वर्षाच्या आधी जागेच्या बदल्यात रोख मोबदला मागितला होता शासनाला। ती आमची मागणी शासनाने मंजूर केली आणि त्याच्यामुळे धरणाचा आता आमचा तिळा सुटला असे आम्ही जाहीर करतो। काही कारणामुळं जे आमचे आता सध्या विद्यमान आमदार आहे यशोमती ठाकूर यांच्या अडथळ्यामुळं ते लांबली होती। त्याच्यानंतर आम्ही नवीन प्रस्ताव हे आपल्याला सांगितलं, नवीन प्रस्ताव जो होता आपला आमचा रोखमध्ये समजा आम्हाला रक्कम मिळण्यात यावी, तर तो GR आमचा पास झालेला आहे। त्याच्यामुळं आम्ही आता लवकरात लवकर आमचा तिढा सुटून आमचं काम त्वरित मिळावा। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विषयक समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत मलेरिया, कुष्ठरोग याबद्दल मोहीम राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली, तर विविध मुद्द्यांवर चर्चा करून निर्देश देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विषय समितीची बैठक उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली। आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। मलेरिया, कुष्ठरोग या आजारांवर प्रतिबंध लावण्यासाठी उपाय याशिवाय कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन, त्याची कारणं याबाबत चर्चा करून कारवाईचे निर्देश देण्यात आले। पावसाळ्यामुळे आरोग्याची साथ निर्माण झाली अशी कुठलीही अद्यापपर्यंत परिस्थिती जिल्ह्यामध्ये, मेळघाट पण त्यामध्ये जर घेतलं तर अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती सध्या नाही। पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारची दूषित किंवा शोषखड्डे वगैरे ते निर्माण झाले नाही, त्यामध्ये डेंग्यू म्हणा किंवा कुठलीही रोगराई सध्या तरी पसरलेली नाही। आमची जे आरोग्य विभागाची चमू आहे हे सर्व ठिकाणी जाऊन आले। काही मंडळी आमनेर PSC वरुडला मागच्या वर्षीला काही
लागण झाली होती. त्या अनुषंगानं सध्या अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची अशी स्थिती जिल्ह्यामध्ये नाही आहे. आमच्याकडे औषध साठा पण मोठ्या प्रमाणात आहे. जे मध्यंतरी पेपरच्या माध्यमातून येतं आहे किंवा औषध साठा वगैरे नाही, ते सर्व आमच्याकडे उपलब्ध आहे. राहिलं पावसाळा झाल्यावरती काय उपाययोजना त्या ठिकाणी की जेणेकरून डास त्यामध्ये निर्माण होऊ नये, अशा ग्रामपंचायतीनं आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये साधारणतः 800-850 ग्रामपंचायती आहे. त्या अनुषंगाने तिथे लाल कार्ड म्हणजे डेंजर झोन ज्याला म्हणतो, ते असे कार्ड आम्ही त्या ठिकाणी इश्यू करतो. असं एकही प्रकार त्यामध्ये जिल्ह्यात अद्याप नाही आहे. तपोवन परिसरातील अपंग विद्यालयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थी बांधवांना पावसाळ्याचे दिवस पाहता छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंड व तपोवन प्रभागाच्या नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या हस्ते हा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमोल निस्ताने, नाना नागमोते, आशिष धर्माय, श्याम देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक येथे उपस्थित होते. बायपास मार्गावरील टांग प्लाझा येथील परिस्थिती पावसाने मोठी बिकट झाली आहे. या टांग प्लाझामध्ये पाणीच पाणी साचलं असून येथे साप निघत आहेत. शाळेमध्ये देखील एका दिवसात 11 साप निघाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. घरामध्येही साप निघत असल्याने रहिवाशांमध्ये धास्तीचं वातावरण आहे. जुना बायपास मार्गावरील टांग लेआउट वॉर्ड क्रमांक 37 येथे पावसाचं पाणीच पाणी साचलंय. परिसरातील विदर्भ प्रीमियम MIDC व सेंट फ्रान्सिस शाळेतील पाणी या लेआउटमध्ये शिरतंय व लेआउटमधून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाही. त्यामुळे लेआउटमध्ये पाणीच पाणी झालंय. शिवाय त्यात सापही निघत आहेत. सेंट फ्रान्सिस शाळेत मंगळवारी 11 साप निघाले आहेत. सापांच्या वास्तव्यामुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. की सगळं ते सेंट फ्रान्सिस शाळा जी आहे तिकडनं MIDC सगळं पाणी म्हणजे तिथली भिंत पडल्यामुळे पूर्ण सगळीकडचं पाणी आमच्याकडे इकडे उतार असल्यामुळे 3 ते 4 दिवस म्हणजे ओव्हरफ्लो होऊन वाहत असतं. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे म्हणजे इकडे वापर करायला आमच्याकडे म्हणजे कसं दूधवाली त्यामुळे येऊ शकत नाही पाण्यामुळे, पेपरवाला येऊ शकत नाही, आमच्याकडे कामवाले आहे इतक्या पाण्यातनं, कारण इकडे साप खूप निघतात. त्या सापाच्या भीतीने पाण्यातून जायला वगैरे प्रत्येकाला येते. त्यानंतर आम्ही जे घरात जे सोपकीट केले आहे पाण्याचे, सांडपाण्याचे, तर ते सोपकीट बाहेरची लेवल पूर्ण भरले असल्यामुळे ते सोपकीट आमचे घाण पाण्याने भरून ती दुर्गंधी सतत आमच्या एरियात दरवळत राहते. ती कस्तुरबा इंग्लिश प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय अबॅकस स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 150 विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. सत्कार समारंभाला श्री व सौ भट्टड, श्रीमती राठी, साधना चंदेल आदी उपस्थित होते. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.